आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललोय. आम्ही भगतसिंगाचा विचार घेऊन चाललोय. आम्ही थांबणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही दबणार नाही. आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार, आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणार. आणि ही सुरुवात आहे, ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे. याचा वणवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणार. समाजाच्या पलीकडचा हा प्रश्न आहे. लोकशाहीच्या आवारात संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी मीडिया या थोडी चान्स राहू द्या, थोडं पाठीमागे सरकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. फाशी द्या, 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 फाशी द्या. जय जवान. मित्तल कलेक्टर मॅडम, आम्ही 2 वर्ष झाले हो, आम्ही वीर बांधली. तुम्ही सर्वांना लाभ देतो म्हणून सांगितलं, आम्ही कर्ज काढलं, विहिरीचे कडे ओतले, मात्र 2-2, 3-3 वर्ष झाले अजून पैसे आले नाही. आम्ही जाब कोणाला विचारायचा, आम्ही कोणाला मागायचं, आम्ही कोणाला भांडायचं. 4-4, 5-5 हजार करोड रुपयाचं कर्जमाफी तुम्ही या उद्योगपत्यांची केली, मात्र शेतकरी उपोषण करत असेल, शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या दालनात येत असेल, तर तुम्ही आमच्यावर 353चं हत्यार बाहेर काढताय. आमच्याकडे पर्याय नाही. आम्हाला या व्यवस्थेत जगायचं नाही. आमच्यावर हे गुंड राज्य करत असतील, आम्हीचा स्वाभिमान जिवंत झालाय. आम्हाला तुमच्या खाली गुलाम म्हणून जगायचं नाही. आमच्यातले छत्रपती, आमच्यातले आंबेडकर आता जागे झालेले आणि आम्हाला तुमच्यासारखे अन्याय करणारे लोकप्रतिनिधी नको. या कलेक्टर मित्तल मॅडमला आमचा प्रश्न आहे की एखादा मुलगा, एखादा अपराधी बलात्कार करतो, चिमुरडीचा दगडानं डोकं देसून हत्या करतो, त्याला तुम्ही फसावर देत नाही, त्याला तुम्ही शिक्षा देत नाही. पण एक शेतकऱ्याचा पोरगा मागणी मागतो, शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाज उचलायला प्रेरणा देतो, त्याच्यावर तुम्ही 353चं हत्यार बाहेर काढताय. आणि त्या अफगाणिस्तानीमध्ये असं उभं करतात आणि डोक्यामध्ये गोळी घालतात आणि चाकूने गळा कापतात. तसं या तहसील समोर आज आम्ही आलोय. आम्हाला फासावर द्या, आम्हाला गोळ्या घाला, आमच्या छातड्यात गोळ्या घाला, नाहीतर आम्हाला फासावर द्या. माय बापू, फाशी द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. शहीद भगतसिंगांचा, शहीद भगतसिंगांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मंगल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. त्यासाठी बसत असेल, तहसील कार्यालयासमोर उपोषण करत असेल, उपोषण केल्यानंतर त्यांचा गळा जर कुणी दाबत असेल. भोकरदन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकृत गुन्हे दाखल केल्याचा निषेधार्थ सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी भोकरदनमध्ये अपोजिट जेल भरो आंदोलन करण्यात आले. असं यांनी आंदोलन केलेलं आहे. काल 31 डिसेंबर रोजी मंगेश साबळे हे सरपंच जरा वेगळेच. महाराष्ट्रात देखील असे सरपंच होणे नाही, कारण जिथे जिथे अन्याय तिथे या सरपंचाची आठवण येते. गावगाड्यात असो किंवा तालुक्यात स्थायी दाखव किंवा जिल्ह्यात स्थायी दाखव, कुठं सुद्धा या सरपंचाची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही.
हे सरपंच जरा वेगळेच आहेत. यांचे प्रत्येक शेतकरी असो, कोणी गरीब असो, कष्टाळू असो, त्यांच्यासोबत त्यांचे आंदोलन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आणि समोरचा व्हिडिओ आल्यावर आम्ही आमच्या चॅनलवर तुम्हाला परत एकदा अपलोड करू. आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक बेल आयकॉन